नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज बनवून दाखवणार आहे गुळाची पोळी. तर त्यासाठी मी इथं 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. सुरुवातीला आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर त्यामध्ये आपल्याला 3 चमचे बेसन पीठ घालायचं आहे. बेसन पीठ घातल्यामुळं आपलं पोळीचं जे आवरण आहे ते खूप छान लागतं. त्यानंतर आपल्याला घालायचं यामध्ये थोडंसं मीठ, त्यानंतर मी इथं 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. कडकडीत मोहन आपल्याला तेलाच करून यामध्ये घालायचं आहे. सुरुवातीला आपल्याला अगोदर चमच्यानं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तेल जास्त गरम आहे त्यामुळे आपल्याला चमच्यानंच हलवायचं आहे सुरुवातीला. त्यानंतर आता आपण याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपल्याला हे तेल सगळ्या पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित सगळ्या पिठाला मी तेल लावून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता असा मुटका झालेला आहे पिठाचा. आपलं व्यवस्थित मोहन झालेलं आहे. तर आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे. आपण जसं पोळीला पीठ मळतो अगदी त्याच प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता आपल्याला हे 10 मिनिटं पीठ असंच झाकून ठेवायचं आहे, म्हणजे व्यवस्थित भिजल्या जातं हे पीठ. पोळीच्या मधलं सारण बनवण्यासाठी मी इथं 4 चमचे तीळ घेतलेले आहेत. बिन पॉलिशचे तीळ आहेत. इथं मी पाऊण वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून, त्याची वरची साल काढून घेतलेली आहे. आणि इथं मी 2 वाट्या गूळ घेतलेला आहे, असा बारीक कापून घेतलेला आहे गूळ. तर आता सुरुवातीला आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत. इथं आपल्याला कढईमध्ये हे तीळ भाजून घ्यायचे आहेत. आपल्याला मीडियम गॅसवरच हे तीळ भाजायचे आहेत, म्हणजे व्यवस्थित भाजल्या जातात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात चांगले भाजल्यामुळे. तीळ सुद्धा आपले व्यवस्थित भाजलेत. याचा सुगंध सुद्धा खूप छान येत आहे आणि असा आवाज सुद्धा येत आहे. असा भाजल्यामुळे याचा तडतड आवाज येतो. व्यवस्थित भाजलेले आहेत. तर आता आपण हे थोडेसे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. तीळ सुद्धा आपले व्यवस्थित थंड झालेले आहेत. आता सुरुवातीला आपल्याला हे शेंगदाणे पल्स मोडवर मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत. ऑन ऑफ करत करत. इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे असे बारीक करून घ्यायचे आहेत. आपल्याला जाड अजिबात ठेवायचे नाहीत. अशा प्रकारे शेंगदाणे मी बारीक करून घेतलेले आहेत. तर आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत. हे असं तेल सुटलेलं आहे शेंगदाण्याच्या कुटाला. व्यवस्थित बारीक करून घेतलेले आहेत. आता याच मिक्सरच्या भांड्यात आपल्याला तीळ सुद्धा बारीक करून घ्यायचे आहेत. तीळ आपले थंड झालेले आहेत. तर आता यामध्ये घालून आपल्याला तीळ सुद्धा व्यवस्थित आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. तीळ सुद्धा व्यवस्थित बारीक झालेले आहेत. तीळ सुद्धा आपल्याला शेंगदाणे बारीक करून घेतलेले काढलेले आहेत त्यामध्येच आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण जे गूळ बारीक करून घेतलेला होता ते घालायचं आहे आपल्याला. 2 वाट्या आपण गूळ बारीक करून घेतलेला आहे ते घालायचं आहे. तर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे.
मिक्स करून घेतल्यानंतर परत आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। यामध्ये बारीक बारीक गुळाचे खडे राहिलेले आहेत, ते बारीक होऊन जातात। आता आपल्याला थोडं थोडं करून हे एका मिक्सरच्या भांड्यात घालून हे परत एकदा मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेला आहे। गूळ घातल्यानंतर असं व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं आहे। असं व्यवस्थित आपलं मिश्रण झालेलं आहे। पूर्णासारखं आपलं मिश्रण झालेलं आहे असं ओलसर। तर आता आपण हे ताटात काढून घेऊन हे बाकीचं राहिलेलं सुद्धा आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे, अर्ध राहिलेलं। अशा प्रकारे आपलं आतमधलं सारण झालेलं आहे, पोळीच्या आतमधलं। असं आपण जसं पुरण करतो त्याच प्रकारे आपण हे सारण बनवलेलं आहे। तर इथं मी एक जायफळ घेतलेलं आहे, ते जायफळ आपल्याला थोडंसं खिसून घालायचं आहे यामध्ये। तुम्ही वेलची पूड सुद्धा घालू शकता, पण जायफळामुळे आपली पोळी खूप टेस्टी लागते। हे जायफळ घातलेलं आहे। तर आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जायफळ घातल्यानंतर। अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे। आपली कणिक सुद्धा व्यवस्थित भिजलेली आहे। थोडंसं आपण याला मळून घेऊया। अशा प्रकारे अशी मस्त आपले कणिक झालेली आहे। तर आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया अशा प्रकारे। अशा प्रकारे गोळे बनवायचे आहेत। ते सारण सुद्धा आपल्याला सारणाचे सुद्धा आपल्याला त्याच प्रकारे आपल्याला असे गोळे बनवून घ्यायचे आहेत। जेवढे आपण कणिक घेतलेले आहे तेवढेच आपल्याला गोळे सुद्धा बनवायचे आहेत। अशा प्रकारे जेवढी कणिक घेतलेली आहे तेवढेच आपल्याला ते सारण सुद्धा घालायचं आहे। इथे मी कोरडं पीठ घेतलेलं आहे। कोरड्या पिठात आपल्याला हे कणकीचा गोळा बुडवून घ्यायचा आहे। आता आपल्याला याची एक पारी बनवायची आहे, अशी गोल वाटी। जेवढं आपण पीठ घेतलं होतं कणकीचा गोळा तेवढंच आपण सारण सुद्धा घेतलेलं आहे। तर आता यामध्ये आपल्याला हे सारण घालायचं आहे। व्यवस्थित असं दोन्ही अंगठ्याने आपल्याला याची असा उंडा बनवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। असं व्यवस्थित आपल्याला पीठ नेऊन असं तोंड बंद करायचं आहे व्यवस्थित आपल्याला। अशा प्रकारे असं दाबून द्यायचं आहे। अशा प्रकारे आपण उंडा बनवून घेतलेला आहे। तर आता आपल्याला याला थोडंसं कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे। त्यानंतर परत आपल्याला हे उंडा व्यवस्थित असं हाताने दाबून घ्यायचा आहे, म्हणजे आपलं सारण व्यवस्थित कडेपर्यंत जातं। अशा प्रकारे आता आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे। व्यवस्थित आपल्याला याची पोळी लाटायची आहे। आपल्याला दोन्ही साइड कडून पोळी लाटायची आहे अशी पलटी करून, म्हणजे मग व्यवस्थित अशा प्रकारे आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। अशा प्रकारे मी पोळी लाटून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही। आता तवा सुद्धा आपला गरम झालेला आहे। तर आता आपण ही पोळी भाजून घेऊया। तवा सुद्धा आपला व्यवस्थित गरम झालेला आहे। तर आता आपण पोळी भाजून घेऊया। गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे। मीडियम गॅसवरच आपल्याला व्यवस्थित ही पोळी भाजून घ्यायची आहे, म्हणजे मग व्यवस्थित वरचं आवरण असं कुरकुरीत होतं मीडियम गॅसवर भाजल्यामुळं। आता आपल्याला हे पलटी करून घ्यायची आहे पोळी।
अशा प्रकारे पलटी केल्यानंतर आपल्याला यावरून आता तूप लावायचं आहे. तुम्ही तूप किंवा तेल लावू शकता काही व्यवस्थित. आता आपल्याला पलटून घ्यायची आहे पोळी अशा प्रकारे. वरतून सुद्धा आपल्याला तूप लावायचं आहे. व्यवस्थित आपल्याला मीडियम गॅसवर अशी कुरकुरीत वरचं आवरण होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे पोळी. असे दोन्ही साईडकडून आपली मस्त पोळी भाजलेली आहे. तुम्ही बघू शकता कलर सुद्धा खूप छान आलेला आहे. तर आता आपण काढून घेऊया. बाकीच्या राहिलेला सुद्धा आपण अशा प्रकारेच बनवून घेऊया. दुसरी सुद्धा पोळी व्यवस्थित भाजलेली आहे आणि अशी फुगलेली सुद्धा आहे टम्म. लहानपणी आपल्याला गोड खायची काहीतरी इच्छा व्हायची. आपली आई पटकन अशा प्रकारे गुळाची पोळी बनवून द्यायची. खायला खूप टेस्टी लागायची. खूप जुना पदार्थ आहे. आपल्या आई आजीच्या हातचा हा पदार्थ आहे. तुम्ही 3 ते 4 दिवस सुद्धा तुम्ही हे गुळाच्या पोळ्या स्टोर करू शकता. प्रवासाला सुद्धा हे तुम्ही ह्या पोळ्या अशा प्रकारे बनवून नेऊ शकता. व्यवस्थित आपली पोळी ही सुद्धा भाजलेली आहे आणि कलर सुद्धा खूप छान आलेला आहे. तर आता आपण हे पोळी काढून घेऊया. बाकीच्या सुद्धा आपल्याला अशा प्रकारे बनवून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता गरमागरम आपल्या गुळाच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत. खायला खूप छान लागतात. तुम्ही हे थंड करून 3 ते 4 दिवस सुद्धा तुम्ही स्टोअर करू शकता. तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा. माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.